आज एक अत्यंत महत्त्वाची बातमी अशी आलेली आहे की मौलाना मसूद अझर जो भारतातल्या अनेक दहशतवादी हल्ल्यांच्या मागचा चेहरा होता, ज्यानं 2001 ला पार्लिमेंटवरती हल्ला केला, 2008 ला मुंबईमध्ये जो दहशतवादी हल्ला झाला त्याच्या मागे देखील जो होता, आणि ज्यानं 2016 ला पठाणकोट मधला दहशतवादी हल्ला केला, या सगळ्या हल्ल्यांच्या मागे असणारे या मौलाना मसूद अझरच्या घराला, फॅमिलीला एक धक्का बसलाय. त्याच्या घरातला आणखी एक दहशतवादी मारला गेलाय. त्याचं नाव आहे हकीम मोहम्मद ताहिर अनवर. आता हा हकीम मोहम्मद ताहिर अनवर नेमका कोण होता, तो नेमकं या दहशतवादी संघटनेत जैश ए मोहम्मद या संघटनेमध्ये काय काम करायचा, त्याचा रोल काय होता आणि त्याच्या मृत्यूचं नेमकं कारण काय. काही लोक म्हणतायत की त्याला अननोन गनमेननी मारलं, म्हणजे धुरंधरनी मारलं, पण प्रत्यक्षात तेच कारण आहे का की त्याच्या मागे दुसरं काही कारण आहे, ते बघूया या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. हकीम मोहम्मद ताहिर अनवर याचा 62व्या वर्षी काल मृत्यू झाला. तो मौलाना मसूद अझरचा सगळ्यात थोरला भाऊ आहे. त्याचा हा हकीम मोहम्मद सोडून त्याचे आणखी 4 भाऊ आहेत, म्हणजे टोटल ते 6 भाऊ आहेत. त्या 6 पैकी 3 लोक आता मेलेले आहेत आणि 3 लोक जिवंत आहेत. त्यापैकी एक मौलाना मसूद अझर, जो कायम गायब असतो किंवा जो लपलेला असतो, जो सहसा बाहेर येत नाही. त्याला पाकिस्तान सरकारनं पूर्णपणे व्यवस्थितपणे लपवून ठेवलेला आहे, पण तो काल बाहेर आलेला, ते सांगतो मी पुढे. पण याचा काल बहावलपूरमध्ये मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूचं लोकेशन नेमकं काय, कुठं झाला, ते मी थोड्या वेळानं सांगतो, कारण त्याच्या लोकेशन मधून इतर काही गोष्टीचा उलगडा होऊ शकतो, ते आपण पुढे बघूया. पण याचा मृत्यू झालाय कन्फर्म, एवढं आपण सांगू शकतो. याचा मृत्यू झाल्यानंतर काल लगेच रात्री 11:30 वाजता त्याचा अंत्यसंस्कार करण्यात आला. आता रात्री 11:30 वाजता का केला असेल, त्याचं एक महत्वाचं कारण म्हणजे रात्री केला तर मौलाना मसूद अझरला, जो ज्या बिळात लपून बसलाय, त्याला सहजपणे बाहेर पडता येतं आणि परत सहजपणे आपल्या बिळात लपता येतं. त्यासाठी रात्री 11:30 वाजता अंत्यसंस्कार कंप्लीट झाला. त्याच्यामध्ये मौलाना मसूद अझर होता, तलहा अल सरीफ, अब्दुल रऊफ, मोहम्मद अम्मर अलवी असे काही सिनियर दहशतवादी त्यावेळेला उपस्थित होते. अर्थात पाकिस्तानमध्ये असे बरेचसे सिनियर दहशतवादी आहेत आणि ते हळूहळू कधी ना कधी या सगळ्या अननोन गनमॅनच्या बंदुकीला बळी पडतील, पण त्याची आपल्याला वाट पाहावी लागेल. मोहम्मद ताहिर अनवर हा कोण होता, याचा काय रोल होता, ते थोडक्यात बघूया. हा मौलाना मसूद अझरचा थोरला भाऊ होता, हे आपल्याला माहिती आहे. मौलाना मसूद अझर ज्यावेळेला 1995 ते 1999 पर्यंत भारताच्या तुरुंगात होता, त्यावेळेला त्याला सोडवण्यासाठी जे 1999चा प्लेन हायजॅक ची योजना आखलेली होती, त्या योजनेच्या मागं हा ताहिर अनवर होता. याच्याशिवाय तो या संघटनेमध्ये, जैश ए मोहम्मद या संघटनेमध्ये ऑपरेशनल लीड म्हणून काम करायचा. अनेक वेळा जे दहशतवादी नवीन रिक्रूट्स असायचे त्यांना ट्रेनिंग द्यायचं काम करायचा, त्यांना घेऊन स्वतः काही मोहिमांवर जायचा. याच्याशिवाय तो शस्त्रास्त्र खरेदी करायचा आणि या दहशतवाद्यांना पुरवायचा. शस्त्रास्त्रांचं सगळं काम हा बघायचा. याच्याशिवाय या मौलाना मसूद अझरचा आणखी एक भाऊ आहे, तो अफगाणिस्तानमध्ये असतो नेहमी, तो अफगाणिस्तानमधून शस्त्र आणतो. अशा पद्धतीने एकूण हे सगळं कुटुंब, हे सगळं दहशतवादाचं रॅकेट चालवायचं. या कुटुंबाच्या पैकी सर्वात जास्त दहशतवादी आणि त्याच्या घरातल्या काही बायका वगैरे देखील, जे 7 मे ला भारतानं ऑपरेशन सिंदूर लॉन्च केलं, त्या रात्री 10 लोकांचा मृत्यू झाला होता. या 10 लोकांच्या मध्ये मौलाना मसूद अझरचा एक भाऊ होता, त्याच्या बहिणी होत्या, त्यांची मुलं, त्यांचे नवरे, असे अनेक लोक होते. आता बघूया या ताहिर अनवरच्या मृत्यूचं नेमकं कारण काय. कारण याचा मृत्यू संशयास्पदरित्या झाला किंवा मिस्टेरियस सर्कमस्टान्सेस मध्ये झाला, असं इंग्लिश न्यूज मध्ये म्हटलेलं आहे, वेगवेगळ्या ठिकाणी सांगितलेलं आहे. पण काही ठिकाणी याचा उल्लेख केला आहे की मोहम्मद ताहिर अनवर याचा मृत्यू ऍक्च्युअली झालाय तो ऑपरेशन सिंदूरमुळे. ऑपरेशन सिंदूरच्या वेळेला हा मोहम्मद ताहिर अनवर त्याच मरकज सुभान अल्लाह मध्ये होता. तिथं जेव्हा हा भारताचा एअर स्ट्राईक झाला, त्या एअर स्ट्राईक मध्ये बाकीचे लोक मारले गेले, पण त्यामध्ये हा जखमी झालेला होता. ताहिर अनवर जखमी झाला होता, त्याचा मुलगा हम्माद नावाचा आहे, तो देखील जखमी झाला होता. हे जखमी अवस्थेत त्याच ठिकाणी राहिले आणि पुढचे काही दिवस त्यांच्या या जखमा भरल्या नाहीत आणि म्हणून त्यांचा ऑपरेशन सिंदूर मधल्या हल्ल्यानंतर जवळजवळ 9-10 महिन्यांनी आता मृत्यू झालाय, असं देखील समजतंय. त्याच्याबद्दलची कन्फर्म न्यूज नसल्यामुळं त्याच्याबद्दल या काही तर्क आहेत. त्यातला आणखी एक तर्क असा दिला जातोय की बहावलपूरमध्ये या माणसाचा मृत्यू कुठं झालाय, तर तो झालाय जमातुल मोमिनात याची जी हेडक्वार्टर्स आहे तिथं झालाय. आता जमातुल मोमिनात काय आहे, तर जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेची एक महिला आघाडी आहे. या महिला आघाडीमध्ये मौलाना मसूद अझरची बहीण आहे, ती बहीण या आघाडीचं काम बघते आणि त्यामध्ये अनेक महिला सहभागी आहेत. या महिलांचं जे हेडक्वार्टर्स जिथं आहे बहावलपूरमध्ये, त्या ठिकाणी ऍक्च्युअली हा मृत्यू झालाय. मग कदाचित हा तिथे शिकवायचं काम करत असेल म्हणून तिथं मृत्यू झालाय, किंवा याचं असं काहीतरी लफडं असेल त्या महिलांच्या पैकी कुणाबरोबर तरी, त्यामुळे दुसऱ्या कुणीतरी येऊन त्याला तिथं मारलं असेल. कारण या दहशतवाद्यांच्या मध्ये असे अनेक फॅक्शन्स, अनेक गट तयार होतात आणि त्या गटांमुळे
अशा गोष्टींमध्ये अनेक वेळा मृत्यू होतो आणि असंच काहीसं या ताहिर अनवर सोबत देखील झालेलं असू शकतं. त्याचा मृत्यू या 2 पैकी कुठल्या तरी एक कारणानं झालाय आणि ते लवकरच आपल्याला समोर येईल. आता तरी आपण असं म्हणू शकतो की अननोन गनमॅननं त्याला मारलेलं नाहीये. कारण अननोन गनमॅनची कुठलीही थिअरी आतापर्यंत कुठल्याही न्यूजमध्ये किंवा कशामध्ये आलेली नाही. फक्त आपल्याला चांगली वाटते म्हणून आपण ती सांगायला नको. म्हणजे आतापर्यंत आपल्याकडे असलेल्या माहितीनुसार आपण एवढं सांगू शकतो की मौलाना मसूद अझरचा थोरला भाऊ हकीम मोहम्मद ताहिर अनवर याचा मृत्यू झालाय 62व्या वर्षी. पाकिस्तानमधल्या बहावलपूरमधल्या मरकज उस्मानो अलीमध्ये काल त्याचा अंत्यसंस्कार देखील झाला. त्यावेळी मौलाना मसूद अझर उपस्थित होता, पण अर्थात त्याचे फोटोज व्हिडिओज आलेले नसणार आहेत. जर आले तर कदाचित ते जगासमोर आपल्याला दाखवता येईल की मौलाना मसूद अझर हा पाकिस्तानमध्ये लपलेला आहे आणि पाकिस्ताननं त्याला ऑफिशियली शरण दिलेली आहे. अर्थात तो आता सगळीकडे वॉन्टेड असल्यामुळे तो बाहेर येणार नाही, पण तो जेव्हा येईल तेव्हा त्याला भारत सरकारनं किंवा भारताच्या कुठल्यातरी अननोन गनमॅननं मारणं अपेक्षित आहे. त्या माणसाचा नॅचरल डेथ होऊ नये किंवा नैसर्गिक मृत्यू होऊ नये अशीच भारतीयांची इच्छा असणार आहे. या ठिकाणी या व्हिडिओमध्ये इथंच थांबूयात. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.